मराठा समाज आंदोलक आज अजित पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। तर मराठा समाजातील आंदोलक हे या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। दरम्यान काल मातोश्रीवर आंदोलन केलं होतं आणि आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। तर अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर जवाब दो आंदोलन केलं जाणार आहे। राष्ट्रवादीने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे आज नेमकं कसं चित्र असेल याकडे लक्ष आहे। तर अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। देवगिरी बंगल्याच्या बाहेरून मीनाक्षी, काय सांगाल? देवगिरी बंगल्याबाहेर अगदी थोड्याच वेळामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। सध्या कसं चित्र दिसतंय? नक्कीच आपण पाहतोय की मराठा समाजाकडून आज देवगिरी बंगला बाहेर म्हणजेच अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आज आंदोलनाची हाक दिलेली आहे। ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावा या संदर्भात अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करायची आहे आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय हे आंदोलन जे आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाचं अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर पाहायला मिळतंय। मात्र काही वेळातच हे आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे। त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त सध्या देवगिरीच्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। खरं पाहायला गेलं तर मलबार हिल पूर्ण परिसर जे आहे ठिकठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांची नाकाबंदी या सहज आपण पाहू शकतो की बॅरिगेटिंगनी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। मात्र एकूणच काल आपण पाहिलं होतं की मातोश्री बाहेर हे आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज देवगिरीवरती हे आंदोलन होत आहे। मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर पोलिसांनी या आंदोलकांना नोटीस बजावलेली असली तरी देखील हे आंदोलन करणार असल्याची ठाम भूमिका जी आहे ती आंदोलकांकडून केली जाते। त्यामुळे काल आपण पाहिलं होतं की हे आंदोलन मातोश्रीवरती झालं होतं आणि त्यानंतर आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सामील झाल्याचा टीका जी आहे ती विरोधकांनी देखील केली होती आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आज मराठा समाजाकडून मराठा क्रांती ठोक मोर्चा यांचे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते देवगिरीवरती आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती। त्याच अनुषंगाने मुंबई पोलीस जे आहे ते संपूर्ण गिरगाव परिसर पासून ते अगदी अजित पवार यांच्या बंगल्यापर्यंत बंदोबस्त लावून आहेत। त्यामुळे अजित पवारांच्या बंगल्यावरती या आंदोलकांना पोहोचू देणार नाही अशी देखील भूमिका स्पष्ट जी आहे पोलिसांकडून असे चित्र जे आहे ते पाहायला मिळतात। त्यामुळे थोड्याच वेळात हे आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे तगडा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या देवगिरीच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मीनाक्षी, एकूणच पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे त्यामुळे आता हे आंदोलक देवगिरी बंगल्यापर्यंत पोहोचतात का की त्यांचं आंदोलन त्याच्या आधी स्थगित होतं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विशेष अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।